भाजप यावेळी विद्यमान खासदारांना धक्का देण्याच्या तयारीत आहे। यामध्ये भाजपच्या दिग्गज खासदारांची तिकीटं कापली जाण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामध्ये 400+ जागा निवडून आणण्यासाठी धक्कातंत्र वापरलं जाण्याची दाट शक्यता व्यक्त होती आहे। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघाचा अमित शहा यांनी आढावा घेतला। यावेळी शहांनी आशिष शेलार यांच्याकडून मुंबईतील प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची माहिती जाणून घेतली आहे। मुंबईवरती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं विशेष लक्ष आहे। अमित शहांसोबतच्या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या मुद्द्यावरती सकारात्मक चर्चा झाली आहे। शहांचा फॉर्म्युला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य आहे। विद्यमान खासदारांच्या जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार असून सर्वेक्षणाच्या अंती वादग्रस्त जागांचा निर्णय घेतला जाईल। जागा वाटपाच्या मुद्द्यावरती मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शिंदेंच्या शिवसेने एवढ्याच जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात अशी मागणी आणि अशी अपेक्षा त्यांनी वर्तवली आहे। काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सुपूर्द केलाय। समितीने तयार केलेल्या जाहीरनाम्यावरती काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये चर्चा केल्याच्या नंतर या संदर्भात अंतिम निर्णय जाहीर होईल। प्रकाश आंबेडकरांकडून वंचितसाठी 5 जागांची मागणी करण्यात आली आहे। अकोला, रामटेक, दिंडोरी, अमरावती आणि उत्तर मुंबई या जागांसाठी प्रस्ताव असण्याची शक्यता आहे। कोल्हापुरामधून शाहू छत्रपती लोकसभा निवडणूक लढणार आहेत हे आता निश्चित झालंय। यावरती खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी शिक्कामोर्तब केलंय। संभाजीराजेंनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं स्पष्ट करत शाहू छत्रपती निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय। 9 मार्चला महाविकास आघाडीची पुढची बैठक होणार आहे। बैठकीच्या नंतर वंचितच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल। अजित पवारांच्या बैठकीला आमदार निलेश लंके यांनी दांडी मारली। अमोल कोल्हेंनी काल लंकेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतण्याची ऑफर दिल्याच्या नंतर आज लंके हे बैठकीला गैरहजर राहिले, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। लोकसभा निवडणुकीला 2 महिन्यांचा वेळ असल्यामुळे शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या संदर्भात विचार केला नाही, अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे। तर कोर्टाचं कामकाज असल्यामुळे बैठकीसाठी उपस्थित राहू शकलो नाही असं स्पष्टीकरण सुद्धा त्यांनी दिलंय। संभाजीनगरमधून अमित शहांनी विरोधकांसह MIM वरती जोरदार हल्लाबोल केलाय। निजामाला घरी पाठवा असं शहा म्हणाले, तर यावरती इम्तियाज जलील यांनी प्रत्युत्तर दिलंय। निजामासारखे तर तुम्ही वागताय असं जलील यांनी म्हटलंय। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा हे सभांमधून जनतेचं मनोरंजन करतायत अशी टीका संजय राऊत यांनी मोदी आणि अमित शहांच्या दौऱ्यावरून केली आहे। महाविकास आघाडीच्या भीतीनं भाजपला घाम फुटला असून भाजपच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे असा टोला सुद्धा राऊतांनी लगावलाय। सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंचे विशेष प्रयत्न सुरू झाले। सुप्रिया सुळेंचा जोरदार प्रचार करा अशा सूचना ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत। लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवारच आहेत, त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करायचंय असं विधान इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे यांनी केलंय। ठाणे लोकसभा मतदारसंघावरती भाजपनं दावा केलाय। विनय सहस्त्रबुद्धे यांनी लोकसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। वाशिममध्ये 13 मार्चला उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे आणि यावेळी उद्धव ठाकरे उमेदवारांची घोषणा करण्याची शक्यता आहे। संभाव्य उमेदवार म्हणून संजय देशमुख यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे। नाना पटोले यांनी नंदुरबारच्या दौऱ्याच्या दरम्यान सरकारवरती हल्लाबोल केलाय। भाजप 400 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा दावा करतं, मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्यानंतर भाजपला त्यांची जागा कळेल अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 9 तारखेला दापोलीच्या दौऱ्यावरती आहेत। दापोली मतदारसंघामधल्या 400 कोटींच्या विकास कामांचं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार आहे। याबद्दलची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली आहे। राज ठाकरे हे उद्यापासून 3 दिवस नाशिकच्या दौऱ्यावरती असतील। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेचा 18वा वर्धापन दिन हा नाशिकमध्ये साजरा होणार आहे। या दौऱ्यामध्ये ते काळाराम मंदिरामध्ये जाऊन दर्शन सुद्धा घेतील। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून धमकी आल्याची माहिती मिळते आहे। व्हॉट्सअॅपवरती क्लिप पाठवून ही धमकी दिली गेली आहे। मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल सुधाकर शिंदे यांची तात्काळ बदली करावी यासाठी विजय वडेट्टीवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय। अधिकारी 3 वर्षांचा कार्यकाळाच्या नंतर सुद्धा पदावरती आहेत आणि त्यांची बदली करावी यासाठी हे पत्र लिहिण्यात आलंय। प्रणिती शिंदे मंगळवेढा तालुक्यामधल्या दुष्काळी गावांना भेटी देत आहेत आणि यावेळी संताप व्यक्त करत पाटखळामधल्या मराठा कार्यकर्त्यांनी त्यांना सभा घेऊ दिलेली नाही आणि त्यावेळेला त्यांना अडवणारे भाजप आमदार आवताडेंचे नातेवाईक होते असा आरोपही प्रणिती शिंदे यांनी केलाय।
लवासा प्रकरणामध्ये शरद पवार यांच्याकडून हस्तक्षेप अर्ज उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलाय। लवासाबद्दल केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचं या अर्जामध्ये म्हटलं गेलंय। दिंडोशी इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय। उद्घाटनाच्या नंतर राज ठाकरे यांनी वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात राजकारणामध्ये सक्रिय झाल्यात। संगमनेरच्या युवक काँग्रेसपदी जयश्री थोरात यांची वर्णी लागली आहे। पुण्याच्या इंदापूर इथे महायुतीच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी महिला कार्यकर्त्यांसोबत संवाद साधलाय। यावेळी सुनेत्रा पवार यांनी विकास कामं करणार असल्याचं आश्वासन दिलंय आणि सुनेत्रा पवार यांनी संत मुक्ताबाई यांचं दर्शनही घेतलंय। अमरावतीमध्ये भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांना बोलावलं नाही म्हणून कडूंचे पोस्टर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडल्यात। पोस्टर फाडल्यामुळे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झालाय आणि यानंतर पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलाय। शरद पवार 9 आणि 10 तारखेला दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत। दिल्लीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कोणत्या राज्यामध्ये निवडणूक लढवायची या संदर्भात चर्चा होईल। मावळ लोकसभेचा महायुतीचा उमेदवार मीच असणार असा दावा विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केलाय। महायुतीमधील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील या जागेवरती दावा केलाय। लोकसभेची निवडणूक पार पडल्याच्या नंतर अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादीचे 22 आमदार परत येतील असा मोठा दावा रोहित पवार यांनी केलाय। अजित पवारांना लोकसभेच्या फक्त 4 जागा मिळतील असाही दावा त्यांनी केलाय। बारामतीमध्ये कोणी धमकावत असेल तर माझ्याशी संपर्क करून द्या, पुढचं मी बघतो असं आवाहन युगेंद्र पवार यांनी कार्यकर्त्यांना केलंय। नाव न घेता युगेंद्र पवार यांनी थेट अजित पवार यांनाच आव्हान दिलंय। बारामतीची ओळख ही शरद पवारांमुळे आहे। आज या शरद पवारांना आपल्या पाठिंब्याची गरज आहे, त्यामुळे पवारांना पाठिंबा देण्याचा मी निर्णय घेतलाय असं वक्तव्य सुद्धा युगेंद्र पवार यांनी बारामतीमध्ये बोलताना केलंय। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू असताना मराठा तरुणांनी युगेंद्र पवार यांना घेरलंय। आरक्षण दिल्यावरच गावांच्या भेटीला या अशी विनंती सुद्धा मराठा आंदोलकांनी त्यांना केली आहे। बारामतीच्या उंटवडी सुपे या गावामधल्या दौऱ्याच्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। हिंगोलीमध्ये मराठा समाजानं भाजपच्या आमदार तानाजी मुटकुळे यांना घेराव घातला। मनोज जरांगे पाटील यांना प्यादं का म्हणालात याचं उत्तर द्या असा सवाल मराठा बांधवांनी केलाय। तर मनोज जरांगेंवरती टीका न करण्यासाठी त्यांनी आता तंबी सुद्धा दिली आहे। संविधान बचाव संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अबू आझमी आज बुलढाण्याच्या दौऱ्यावरती आहेत। संविधान वाचवण्यासाठी भाजपच्या विरोधात मतदान करण्याचं आवाहन ते करतायत। भाजपनं मला किंवा इतर कोणालाही संधी दिली तरी भाजपचा उमेदवार अधिक मताधिक्यानं निवडून आणणार असा निर्धार करत रक्षा खडसे यांनी एकनाथ खडसे यांना आव्हान दिलेलं आहे। नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री बनवायचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय। बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन केलं होतं। शहरी आणि ग्रामीण भागामधल्या नागरिकांची जनता दरबाराला हजेरी बघायला मिळाली। यावेळी सुप्रिया सुळे यांनी समस्या जाणून घेतल्या। नवी मुंबईच्या माजी नगरसेविका अनिता शेट्टी यांनी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केलाय। भाजपचे संयोजक विनय सहस्त्रबुद्धे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झालाय। आदित्य ठाकरे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली असा खळबळजनक दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय। ती भेट कशासाठी होती हे संपूर्ण जनतेला माहीत असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। चंद्रपूर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं भाजपचे नेते हंसराज अहिर म्हणाले। दुर्दैवानं मागची निवडणूक हरलो असलो तरी यंदाची निवडणूक जिंकणारच असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। नाशिक महानगरपालिकेमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याचा गंभीर आरोप मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। बेकायदेशीर भूसंपादन, शैक्षणिक आरक्षण, बदल आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राच्या माध्यमातून तक्रार केली आहे।